स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। शाहूवाडी तालुक्यातील जोळेवाडी खिंडी नजीक वळणावर मालवाहतूक ट्रकचा आणि इनोव्हा गाडीचा भीषण अपघात झालाय। या अपघातात इनोव्हा कार साधारणतः 30 ते 35 फूट दरीत कोसळली आहे। मालवाहतूक ट्रक विजापूरहून रत्नागिरीकडे निघाला होता। शाहूवाडी तालुक्यातील जोळेवाडी खिंडी नजीक वळणावर इनोव्हा कार आणि मालवाहतूक ट्रकची समोरासमोर धडक बसून इनोव्हा कार साधारण 30 ते 35 फूट दरीत कोसळली। या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। इनोव्हातील जखमींना कोल्हापुरातील CPR रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। घटनास्थळी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सराते, शिवाजी पाटील, सचिन कुंभार, प्रदीप पाटील, सुयश पाटील हे उपस्थित होते। यावेळी पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। कोल्हापूर महापालिका क्षेत्रात शासनाची अनेक कार्यालये आहेत। या कार्यालयांना महापालिकेच्या वतीनं पाणी पुरवठा होतो, मात्र आतापर्यंत एकाही कार्यालयानं महापालिकेला पाणीपट्टी अदा केलेली नाही। यामुळे महापालिकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। शासकीय कार्यालयांची आतापर्यंतची पाणीपट्टी 8 ते 10 कोटींच्या घरात आहे। यापुढेही पाणीपट्टीमध्ये वाढच होणार आहे। त्यामुळे शासन आणि महापालिकेनं एकत्रित बसून हा विषय सोडवावा अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक नाना कदम यांनी व्यक्त केली आहे। ज्या त्या डिपार्टमेंटचं जे ते डिपार्टमेंट काम करत असते। प्रत्येक वर्ष इतिहास जर बघितला, दरवर्षी महानगरपालिकेला नोटीस येते। परत आम्ही महानगरपालिकेचे प्रतिनिधी नागरिक म्हणून मंत्र्यांच्याकडे भेटतो आणि ते थांबतं, पण हे कुठं थांबलं पाहिजे। आज शासनानं पण विचार करायला पाहिजे। ज्या शासनाच्या कोल्हापूरमधील जे काय यंत्रणा आहे, आता साधं एक उदाहरण देतो, CPR। आम्ही कधी महानगरपालिकेनं CPRचं दवाखान्याचं कनेक्शन तोडलं का? जवळजवळ 8 ते 10 कोटी रुपये CPRचं आमचं येणं आहे। तसंच बरेच शासनाचे बरेच डिपार्टमेंट आहेत। आता मी काही नाव घेऊ शकत नाही, म्हणजे त्यांनी जशी आमची बदनामी केली तशी मला कुठं बदनामी करायची काय गरज वाटत नाही। महानगरपालिका ही ना तोट्यावरती पाण्याचा पुरवठा सगळीकडे करत असते आणि यामध्ये शासनानं प्रामुख्याने दरवर्षी आम्हाला मदत केलेलीच आहे। पण एकदा बसून कुठं हा एकदा विषय संपवला पाहिजे, कारण 70-80 कोटी रुपये महानगरपालिका ही देऊ शकत नाही। यामध्ये प्रामुख्यानं जो काय नदीमधून उपसा होतोय, महानगरपालिकेच्या प्रशासनाची ही वैयक्तिक जबाबदारी आहे की जो उपसा होतोय त्या पद्धतीतून बिलिंग होत नाही। यावरती जर त्यांनी लक्ष नाही दिलं तर परत 1000 कोटी रुपये येणाऱ्या 20 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या अंगावरती 1000 कोटीचा बोजा झाला म्हणला तर वावगं ठरणार नाही। महापालिकेच्या प्रशासनानं यामध्ये आता जाग आली पाहिजे आणि जे चुकीचं चाललंय पाण्याच्या कनेक्शनमध्ये ते थांबवलं पाहिजे। आणि जसं महानगरपालिका ही शासनाचं देणं लागते, तसं शासन ही महानगरपालिकेचं देणं लागते। त्यामुळे शासनाला आम्ही विनंती करणार आहे की बाबा, कोल्हापूरचा नागरिकांचा कोणताही पाण्याचा कनेक्शन कट करू नका, त्यामध्ये ही जनता बदलली जाणार आहे। राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करा, पोषण ट्रॅकर ॲपमधील माहिती मराठीमध्ये करा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे 2 लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका, मदतनीस 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। संप काळात कोणत्याही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यावर जिल्हा परिषदेकडून कारवाई करू नये या मागणीचं निवेदन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना देण्यात आलं। राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचा प्रश्न शिंदे फडणवीस सरकारनं तात्काळ सोडवावा अशी मागणी यावेळी कॉम्रेड आप्पा पाटील यांनी केली आहे। 10 वर्षांमध्ये अंगणवाडी सेविकांना 1 रुपया सुद्धा मानधन दिलेलं नाही। असलेलं मानधन वेळेवर मिळत नाही, त्यामुळे त्यांना जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे। आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्याच्या 20 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, जी 7 संघटनांची कृती समिती आहे, ह्या कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्या बेमुदत संपावर जातील। संपाच्या काळामध्ये आज खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शिवो साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की आम्ही 20 तारखेपासून संपावर जातोय म्हणून। 20 तारखेपासून या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरावर अंगणवाडी सेविका या मोर्चा काढतील आणि त्यांना आमच्या प्रश्नाबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाग पडतील। त्यामुळे आमची विनंती आहे की सरकारला अजूनही वेळ गेलेली नाही, अजून आठवडाभराची मुदत आहे। ह्या दरम्यान सरकारनं ह्या प्रश्नाबद्दल निर्णय घ्यावा आणि अंगणवाडी सेविकांना ज्या न्याय मागण्या आहेत त्या न्याय मागण्यांची पूर्तता करावं, अन्यथा महाराष्ट्रभर एक मोठा संघर्ष उभा राहील आणि प्रचंड पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि याला हे शासन जबाबदार राहील असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत। तर शासनाकडून मिळणारं अनुदान तुटपुंज असून यामधून पोराबाळांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही।
सरकार आम्हाला शासनाचे नोकर मानत नाही. मायबाप सरकारनं कोरोना काळात मदत केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी कॉम्रेड शोभा भंडारे यांनी केली आहे. आम्हाला अंगणवाडी सेविका आम्ही 20 तारखेपासून संपावर जाणार आहे. 20 तारखेपासून बेमुदत संप करणार. जोपर्यंत आमचा पगार मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही हातावर उपसणार आणि इथं राहणार. 1 महिना होऊन द्या, 2 महिने होऊन द्यात, आम्ही मागं पुढे बघणार नाही. आम्हाला आताचं पेमेंट आहे. आता पेमेंट म्हणजे आमचं घर चालत नाही, घर संसार अजिबात चालत नाही. 2 मुलं पगारात असतात, त्यामुळे शिक्षणाचा खर्च पण वाढलेला आहे. आणि पर्सेंटेज ॲप आहे ना, ते इंग्लिशमध्ये आहे. आम्हाला ते इंग्लिशमध्ये समजत नाही. पूर्वी भरताना आम्हाला 8वी 9वीच्या महिना भरल्यात, त्यामुळे आताच्या महिन्याला इंग्लिश समजत नाही. आणि त्यामुळे ते आम्हाला हे करा ते करा, इंग्लिशमध्ये वाचून दाखवा, ते इंग्लिशमध्ये सगळं असं म्हणतात, ते आम्हाला अजिबात जमत नाही. आणि इथून पुढे 20 तारखेच्या नंतर सगळे मंत्री असल्या, खासदार असल्या, सगळ्यांच्या बंगल्यावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार. आणि जोपर्यंत आमचा पगार मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन झाडणारच. कुठेही जायला लागू दे आम्हाला कचेरी जर लिहिलं तर तिथं सुद्धा आम्ही बसून राहतो. खरं आम्ही पगारवाढी पण आमच्या मागण्या मान्य करपर्यंत शासनाचं जीव पण आम्ही माघार अजिबात घेणार नाही. आम्ही हातावर फसेलचं आता काय वेळात ते होऊन जाऊन द्यायला. यावेळी कॉम्रेड जयश्री पाटील, सुनंदा कोराडे, छाया सातपुते, विद्या कांबळे, अनिता म्हस्के, दिलाशा नदात, निर्मला पाटील, संगमित्रा कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या तब्बल 4000 कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे पगार अजून थकीत आहेत. पुन्हा फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी कर्मचाऱ्यांच्या हातात अजून पगार मिळालेला नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भागवायचे हा गंभीर प्रश्न कर्मचाऱ्यांच्याकडे निर्माण झाला आहे. एवढे असून सुद्धा महानगरपालिका कर्मचारी संघाने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे 12-13 फेब्रुवारी तारीख आली तरी पगार वाटप होत नसल्याने महानगरपालिका प्रशासनावर नामुष्की उडवली आहे. महापालिकेत निम्म्याहून जास्त वर्ग 3 आणि वर्ग 4चे कर्मचारी आहेत. यामध्ये झाडू कामगार, सफाई कामगार, पाणी पुरवठा कर्मचारी, पावडी कर्मचारी, फायर ब्रिगेडचे कर्मचारी, स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शिपाई आणि लिपिक यांची सुद्धा संख्या जास्त आहे. महिन्याचा पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती निधी प्रकरणी उच्च न्यायालयात मंगळवारी कामकाज चालून आता शुक्रवारी याची सुनावणी ठेवण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधीतून कोल्हापूर जिल्हा परिषदेनं सुमारे 800 दलित वस्त्यांमध्ये विविध विकास काम निश्चित करून त्यांना प्रशासकीय मान्यता दिली होती. परंतु पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या तोंडी सूचनांनुसार याद्या बदलण्याचं काम सुरू झालं. या विरोधात माणगावचे ठेकेदार न्यायालयात गेले असून मंगळवारी यावर सुनावणी झाली. आता याबाबतची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. राज्य शासनाच्या वतीनं येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती केली जाणार आहे. या शिक्षक भरतीमध्ये क्रीडा शिक्षकांना प्राधान्य द्यावं, त्याचबरोबर या भरतीमध्ये क्रीडा शिक्षकांच्या जागा भराव्यात या मागणीचं निवेदन जिल्हा व शहर कृती समितीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक महेश चौधे यांना देण्यात आलं. शासनाच्या वतीनं 20 पटांच्या शाळेमध्ये निवृत्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे. याबाबत कृती समितीनं शिक्षक उपसंचालक चौधे यांच्याकडे विचारणा केली. कार्यक्षमता कमी म्हणून शासन निर्णयाप्रमाणे निवृत्त झालेल्या शिक्षकांना पुन्हा संधी देण्याबाबत पुनर्विचार व्हावा. त्याचबरोबर या ठिकाणी बेरोजगार असलेल्या तरुणांना नोकरी द्यावी अशी मागणी यावेळी कृती समितीचे निमंत्रक रमेश मोरे यांनी केली आहे. त्याच्या वतीने पुढील 90 दिवसात 30,000 शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. 22 फेब्रुवारीपासून त्याची प्राथमिक फेरी सुरू होणार आहे. या फेरीमध्ये महाराष्ट्र सरकारनं फक्त बालवाडी ते 12वीपर्यंत शिक्षक भरण्याचं धोरण अवलंबलं. आमची त्यांना विनंती आहे की क्रीडा शिक्षक हे नगण्य आहेत महाराष्ट्रात. जर महाराष्ट्र देशाच्याने विविध राज्यांमध्ये क्रीडा विभागात जर प्रथम आणायचं असेल तर 30,000 शिक्षक भरतीमध्ये राखीव कोटा म्हणून क्रीडा शिक्षकांनी प्राधान्य दिले पाहिजे. तरच महाराष्ट्रामध्ये क्रीडा विभाग जिवंत राहील आणि शालेय क्रीडा विभागातून देशाला व राज्याला चांगले खेळाडू मिळतील. म्हणून मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो 30,000 शिक्षक भरतीमध्ये क्रीडा राखीव खेळाडू शिक्षकांसाठी राखीव कोटा ठेवावा. त्याचबरोबर 20 पटाच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक जे नेमणार आहात ते न नेमता नवीन पिढीला संधी द्या, त्यामुळे बेकारी कमी होईल. या शिष्टमंडळात अशोक पवार, चंद्रकांत सूर्यवंशी, दीपक गौड, प्रकाश आमते, विनोद दुनू हेच म्हणता येत मला विनोद दुनू, अमृत शिंदे, राजू मालेकर, कादरभाई मलबारी, राजाराम कांबळे, पप्पू सुर्वे, इस्माईल गडवाल, सुरेश कदम यांचा समावेश होता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 22 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करून दिले, मात्र त्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. या वर्षाच्या आत हे सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत. शेतकऱ्यांचे पैसे हे इतरत्र वापरले जाण्याची शक्यता असल्यानं येत्या 22 फेब्रुवारीला चक्काजाम आंदोलन करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. या चक्काजाम आंदोलनाचा कोणत्याही विद्यार्थ्यांना फटका बसू नये यासाठी 12 वाजता राज्यातील विविध ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे. मोबाईलवर डेटिंग ॲप आणि सोशल मीडियावरील फ्रेंडशिप ॲपचे वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण डेटिंग ॲपच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अनेकांची फसवणूक झाल्याची प्रकरणे आता समोर येत आहेत. त्यामुळे डेटिंग ॲपवर चॅटिंग करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. सध्या सिंगल असणाऱ्या लोकांनी जोडीदार शोधण्यासाठी ऑनलाईन डेटिंग ॲपचा वापर करत आहेत. मैत्रीण शोधण्याच्या नादात मात्र ही लोक आर्थिक फसवणुकीला बळी जात आहेत. हे ॲप्स वापरताना सावधगिरी बाळगली गेली नाही तर मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. या ॲपच्या माध्यमातून स्कॅमर ऑनलाईन डेटिंगच्या नावाखाली प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. शारीरिक संबंधाचे आमिष दाखवून अनेक मुलींच्या नावाने प्रोफाईल उघडतात. त्यानंतर आपण मात्र या आमिषाला बळी पडून त्यांच्याशी चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल सुरू करतो. यावेळी स्कॅमर हे आपल्या मोबाईलमधील वैयक्तिक तपशीलही चोरतात आणि तुमच्या अकाउंटवरून तुमचे पैसे देखील उडवले जातात. मोठे आर्थिक नुकसान आणि फसवणूक होऊन देखील मात्र बदनामीच्या भीतीने या संदर्भात पोलिसात तक्रार देण्यास कोणीही पुढे यायला तयार होत नाही. जी पण व्यक्ती मोबाईल वापरणारी असते, निरनिराळे ॲप्स त्याच्यामध्ये आजकाल येत आहे. त्याच्यामध्ये डेटिंग ॲप, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम चॅट वगैरे या गोष्टी अंतर्भूत होतात. त्यामध्ये ठगांची जी टोळी असते ती लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेते. विशेष करून तरुण वर्ग जो आहे त्याचा ती गैरफायदा घेते. व्हॉट्सअप चॅटवरून एखाद्या मुलीमार्फत किंवा नवीन ॲप्स ओपन झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपण जर पुरुषाच्या आवाजात बोललो तर ते मुलीच्या आवाजामध्ये, बाईच्या आवाजामध्ये कन्वर्ट केला जातो. त्याचा वापर करून त्याच्यामध्ये तरुणांना आणि काही अंगशोषित लोकांना त्यांच्या स्वभावाचा म्हणजे फायदा घेऊन, मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांच्यामध्ये त्यांना अडकवलं जातं. हे करताना त्यांना चॅट करणे किंवा काही मेसेज पाठवणे किंवा ऑनलाईन सेक्स करायचं आहे का अशी ऑफर देणे आणि ह्याला ते तरुण वर्ग आणि आंबट शौकीन असे बळी पडतात. त्याच्यामध्ये मग स्क्रीन रेकॉर्डिंगचं एक ॲप असतं. मग व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून त्याच्यामध्ये सेक्स करण्यास, कपडे काढण्यास उद्युक्त करणे आणि ते स्क्रीनचं रेकॉर्डिंग करणे आणि हे रेकॉर्डिंग झालं की त्या मार्फतीने त्यांना ब्लॅकमेल करणे, त्याला सेक्टॉर्शन म्हणतात. असा वापर केला जातो. अशा प्रकारच्या तक्रारी येत आहे. त्याच्यामध्ये लोकांनी सावध राहणं फार आवश्यक आहे. अशा कोणत्याही प्रकारच्या चॅटिंगला म्हणा किंवा कोणत्याही प्रकारच्या ऑफरला त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. या संदर्भात तरुणांनी नव्हे तर सर्वांनी दक्षतेची गरज आहे. जे असं आपल्या ओळखीचं नाही किंवा जे ॲप आहे त्या अनोळखी ॲपवरनं कोणी आपले संपर्क करत असेल, चॅटिंग करत असेल तर त्यांना कोणत्या प्रकारे रिस्पॉन्स देऊ, की कोणत्या प्रकारचं आमिष दाखवत असतील आपल्याला किंवा ऑनलाईन सेक्स करावं किंवा तुमचे फोटो पाठवा किंवा कपडे काढा वगैरे, अशा गोष्टीला आपण सावध राहायला पाहिजे आणि त्या गोष्टीवर रिस्पॉन्स दिला नाही पाहिजे. ती सावधगिरी बाळगणं उचित राहील. होत असतात त्यावेळी तक्रारी आमच्याकडे येतात, परंतु अनेक लोक लाजेस्तव आमच्याकडे तक्रार द्यायला येत नाहीत. ही एक सत्य परिस्थिती आहे. मुळात लोकांनी रिस्पॉन्स न देणे आणि असा प्रकारचा प्रकार घडला असेल तर त्याला पुढं चालना मिळू नये, फसवणूक होऊ नये याकरता सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. तुमच्या व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जर एखाद्या मुलीची रिक्वेस्ट आली आणि तिने व्हिडिओ कॉल करण्याची विनंती केली तर सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीसोबत कोणतेही संभाषण करू नये असं आवाहन सायबर पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर जागरूक आणि सावध राहिल्यास आपली फसवणूक टाळता येईल, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. कण्हेरी मठावर 20 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या लोकोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिद्धगिरी मठाकडून पंचगंगा नदीच्या काठावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या पंचगंगा नदी घाटावर 19 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरती होणार असून त्यासाठी महापालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे.
पंचगंगा घाटाची स्वच्छता आणि दुरुस्तीचं काम सुरू केलं असून आता त्याला वेग आला. परिसरात मंडप उभारणी आणि स्टेज उभारणीचं काम सुरू असल्यामुळे पंचगंगा घाट सजू लागलाय. संपूर्ण पंचगंगेचा घाट स्वच्छ करण्यात आला असून काठावर पाण्यात असलेली मंदिरे, ओबऱ्या स्वच्छ करण्यात आल्या. नदीकडे जाणारा रस्ता आणि पायऱ्यांचे काँक्रिटीकरण केले जाते. घाटावरील जुने लोखंडी ग्रिल काढून नवीन बसवले जात असून त्याला रंगरंगोटी केली जाते. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड.